आमदार निधीतून उभारण्यात आलेल्या ओपन जिम, लहान मुलांकरता खेळणी व बसण्यासाठी बेंचेसचा लोकार्पण सोहळा पार पडला। बेलापूर विधानसभा आमदार मंदाताई म्हात्रे यांनी बेलापूर विधानसभा क्षेत्रात आमदार निधीच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत। त्या उपक्रमातीलच एक भाग म्हणजे नेरूळ सेक्टर 8A मधील कैलासवासी शांताराम पोशा भोपी उद्यानात सर्वांसाठी ओपन जिम, लहान मुलांकरता विविध प्रकारची खेळणी व ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्यासाठी बेंचेस बसवण्यात आले आहेत। याचा उद्घाटन सोहळा आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या उपस्थितीत पार पडला। नेंबेचे माजी महापौर जयवंत सुतार यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले। यावेळी भाजपच्या नेंबे महिला युवा मोर्चाच्या अध्यक्षा माधुरी सुतार, माजी नगरसेवक गिरीश म्हात्रे, समाजसेवक धनाजी ठाकूर, समाजसेवक शेखर भोपी, समाजसेवक देवनाथ म्हात्रे, समाजसेवक राजू तिकोणे, समाजसेवक गणपत भोपी, प्रीती भोपी, सुहासिनी नायडू, अनेक स्थानिक भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आनंद झाला मुलांचा त्याचप्रमाणे समाजसेवक सत्कार होत आहे। माऊली एंटरप्राइजेसचे प्रतीक पाटील यांनी निर्मिती केलेली आहे, त्यांचा हे सत्कार ताईंच्या हस्ते होत आहे। हा भाग जो आहे अल्प उत्पन्न गटातील नागरिकांचा भाग आहे। शिरकोडी या ठिकाणी नियोजन करतावेळी त्या ठिकाणी उद्यान, मैदान किंवा करमणुकीचं साधन कोणतेही त्या ठिकाणी केलेलं नाही। या निश्चित स्वरूपामध्ये येथील आमच्या धडाडीच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांनी हेरलं आणि ह्या भागातील मुलं असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, त्यांना असलेल्या जागेमध्ये त्या ठिकाणी ओपन जिम आणि मुलांना खेळण्याचं साहित्य स्वतः आमदार स्वेच्छानिधी त्यांनी त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि त्याच्यातून आज त्याचं उद्घाटन होतं आहे। खरं पाहता या भागातील नागरिकांना एक चांगली सुविधा करून देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून झालं आहे। आता त्यांनी भविष्यामध्ये या भागासाठी नागरिकांना अन्य काही ज्या काही सुधारणा आहेत तुझा करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केलेला आहे आणि म्हणून या भागातील नागरिकांनी जे मंदाताईंनी वचन दिलं होते त्याच्या आज पूर्तता होते, याचाच खरा आनंद आहे। ह्यावेळी या ठिकाणी लोकप्रतिनिधी महापालिकेचा असतानासुद्धा ज्या सुविधा झालेल्या नाहीत त्या मंदाताई म्हात्रे यांनी त्या ठिकाणी निर्माण केलेल्या आहेत। आत्तापर्यंतसुद्धा त्या एक स्थानिक लोकप्रतिनिधी या हिशेबामध्ये वागतात आणि म्हणून ही सुविधा त्या ठिकाणी निर्माण झाली। आज नेरूळ 18A मध्ये मी आल्यानंतर अनेक महिलांनी आणि तरुणांनी इथल्या ज्या समस्या आहेत गरजुल्यांच्या आणि दारू पिणाऱ्यांच्या त्या मांडल्यात। त्यांच्यासाठी मी DCPला ताबडतोब फोन केलेला आहे, पेट्रोलिंग चालू करून जाईल
जर पेट्रोलिंग व्यवस्थित झाली नाही तर मला त्यांना सांगितलं लगेच कळवा. इथे जी गार्डन आहेत या गार्डनमध्ये सुखसुविधा देण्याचं काम माझं कर्तव्य आहे. 2 IMAX सोलर लावते, छोट्या लाईटिंग लावून देते आणि हे गार्डन आहे. आताच मी नेल पगारांशी बोलली, हे गार्डन आहे. मला वाटलं गार्डन असेल, पण इथे गार्डन नसल्यामुळे गार्डन 14 लाखाचं काम काढलेलं आहे. तेही आत्ता जो कॉन्ट्रॅक्टर आहे प्रतीक पाटील, अतिशय उत्तम काम केलेलं आहे, त्याला देण्याचं मी आता सांगितलेलं आहे, म्हणजे लवकर हे काम होऊन जाईल. त्याचप्रमाणे इथे कशा पद्धतीने जागा उपलब्ध आहे त्या पद्धतीने इथल्या लोकांना मला वाहनतळ करता येईल का. जर वाहनतळ झालं तर अनेक वाहनं ही त्या वाहनतळात गेली तर रोड हा रिकामी होईल. मुलं वेडीवाकडे गाड्या चालवतात, लहान मुलं फिरत असतात. आपण बघितलं किती लहान मुलं आहेत आता इथे. या सगळ्यांना सुखसुविधा देणं माझं कर्तव्य आहे आणि ते मी निश्चित पार पडणार आहे. आणि आत्ता ही जिम ज्येष्ठ नागरिकांना आणि मुलांना खेळणी दिलेली आहे. अजूनही भविष्यात त्यांच्यासाठी काय पाहिजे ते मी उपलब्ध CCTV असतील हे सगळं उपलब्ध करून देणार आहे. राजू तिकोणेजींनी अनेक मागण्या केलेल्या आहेत इथं. त्या मागण्यातले पहिलं कामं ही 2 झालेली आहे आणि आनंद इतका वाटतो की माझे आज पैसे वसूल झाले की जी लहान आमची चिल्ली पिल्ली मुलं आहेत ह्यांनी जो आनंद घेतला त्या आनंदामुळे मला खरोखरच खूप आनंद झाला की नुसती वस्तू बनवून उपयोग नाही तर ती वापरली पाहिजे. तुटली तरी चालेल पण ती वापरण्यात आली पाहिजे आणि एन्जॉय केली पाहिजे. ज्येष्ठ नागरिकांनी सुद्धा जिमचा वापर केला पाहिजे, महिलांनी केला पाहिजे असं मला आज सांगावंसं वाटतं. आणि आपल्या माध्यमातून या सगळ्या नागरिकांना पुन्हा नवीन वर्षाच्या मी शुभेच्छा देत आहे. सर, या ठिकाणी आता जे काय केलेलं आहे जिमसाठी केलेलं आहे, आपण या ठिकाणी आस्वाद घेत आहे, काय सांगाल? खूप बरं वाटतंय. मंडळ आमदार त्याच्या निधीतून हे संकल्पना आणि खूप छान संकल्पना आणि ज्येष्ठ असतील आणि युवक असतील त्यांच्यासाठी ही ओपन जिम ही केलेली आहेत. तर धन्यवाद मंडळ मंत्री. इथं आधी मुलांसाठी जवळपास असं काही नव्हतं खेळण्यासाठी, तर आता हे म्हणजे सेक्टर 18A या परिसरात एकदम जवळ झालं आहे आणि भरपूर इथं इक्विपमेंट्स आहेत मुलांसाठी खेळण्यासाठी. तर बरं वाटतं म्हणजे मुलांना लांब जाण्यापेक्षा जवळच्या जवळ सगळं उपलब्ध करून घेतलं आहे. तर चांगलं आहे म्हणजे मुलांसाठी चांगलं आहे काहीतरी आणि ते पण दुरावस्थेत होते, काही चांगल्या कंडिशनमध्ये नव्हते आणि लोक पण कोणी बाहेरचे लोक इथे येऊन कसंही काही करायचे, तर उपद्रव होत होता बाकीच्या समाजांसाठी. तर आता सगळं मेंटेन केलं आहे व्यवस्थित, तर वाटतं आहे. तर बरं वाटतं आहे. जरा उद्घाटन केलं आहे तर आम्हाला बघून बरं वाटतं आहे. तर त्यांनी केलेल्या कामासाठी आम्ही प्रशंसा करतो त्यांच्याकडे. यावेळेस जे आपले म्हणजे आम्ही तर त्यांना मॅडमच म्हणतो, पण त्यांनी यावेळेस आता उद्घाटन केलं. त्यांनी इतकं भारी गार्डन बांधलं, आम्हाला पोरांना इतका आनंद झाला. तुम्ही पण बघितलं इतकं त्यांचं ते कटिंग झाल्यानंतर किती पोरं उत्साह झाले. त्याच्यामध्ये आम्हाला समोसा भेटला. थँक्यू. ब्युरो रिपोर्ट प्रबोधन दिशा. पुढील बातमीसाठी अपडेट राहा. प्रबोधन दिशा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा.